नमस्कार शिक्षक मित्रांनो, उद्या 23 नोव्हेंबर टीईटीची 2025 ची परीक्षा होणार आहे। तत्पूर्वी गणित विषयातील वय एज या टॉपिक वरती मी काही प्रश्न घेऊन आलोय जे की तुमच्या पीवायक्यू वर आधारित आहेत। आज आपण पीवायक्यू वर आधारित प्रश्नांचा सराव करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका। चला तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। बघा, सुरुवातीला आपण काही नियम जाणून घेऊयात जे नियम तुम्हाला माहितीही असतील, पण हे नियम आपल्याला सर्वांना लक्षात ठेवणे गरजेचे आहे। त्याच्यासाठी बघा काही नियम इथे लिहून दिलेले आहेत। दोन व्यक्तींच्या वयामधील फरक हा नेहमी सारखाच असणार आहे। याचा अर्थ असा की मी आणि माझ्या वडिलांच्या वयामध्ये आज जर 10 वर्षाचा फरक असेल तर काही वर्षानंतर किंवा काही वर्षापूर्वी आमच्या वयातील फरक बदलणार नाही, तो नेहमी 10 वर्षाचाच असेल। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे, वय कधीच ऋण नसते। वय ही संकल्पना कधीही ऋण नसते, वय नेहमी धनसंख्यामध्ये मिळेल। जर प्रश्न सोडवताना आपले उत्तर ऋण संख्यांमध्ये आले तर सोडवताना कुठेतरी गडबड झाले असं आपण समजून जावं। त्याच्यानंतर पुढचा नियम आहे, जन्माच्या वेळी वय काय असणार आहे? 0 असणार आहे। त्याच्यानंतर वय नेहमी वाढत जाते। आपण बघतोय वय काय होतोय? नेहमी वाढत जातोय, कधीही कोणाचंही वय कमी होत नाही। आज 1 वर्षाचा आहे, काही वर्षानंतर 2, काही वर्षानंतर 3 असं या पद्धतीनं वय वाढतच जाणार आहे। त्याच्यानंतर आई वडिलांचे वय मुला मुलींच्या वयापेक्षा काय असते? जास्त असते। हे काही बेसिक नियम आहेत। या नियमांच्या आधारेच आज आपण प्रश्नांचा सराव करणार आहोत। चला तर सुरू करूयात प्रश्नांना। पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:11 असून ए चे वय 36 आहे, तर बी चे वय किती? या प्रश्नामध्ये ए व बी दोन व्यक्ती दिलेले आहेत, त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे। किती दिलेलं आहे? 9:11 असं ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि ए चं वय आपल्याला दिलेलं आहे 36 वर्ष आणि आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे बी चं वय किती असेल ते शोधायला। आता बघा, बेसिकने जर सोडवायचं झालं तर या प्रश्नामध्ये ए ची किंमत असेल 9x, कारण गुणोत्तरामध्ये 9:11 दिले, ए हा 9च्या संबंधित आहे आणि बी हा 11च्या संबंधित आहे, म्हणून बी चं वय असेल 11x। आता प्रश्नात जर आपण बघितलं ए चं वय 36 आहे, याचा अर्थ 9x बरोबर 36 असेल आणि ह्या दोघांना जर आपण भाग दिला 9 एके 9, 9 चोक 36, तर x ची किंमत आपल्याला मिळते, x ची किंमत आपल्याला मिळते 4। याचा अर्थ 9च्या 4 पट 36 हे ए चं वय आहे, म्हणजेच 11च्या 4 पट हे बी चं वय असेल। बघा 11 चोक किती येणार? मग 11 चोक 44, जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। बी चं वय 44 वर्ष। आता आपण डायरेक्ट गुणोत्तरावरून देखील या प्रश्नाला सोडवू शकतो, त्यासाठी समचलनाचा वापर करू शकतो। बघा 9 आणि 36 यांच्यामध्ये जर संबंध बघितला तर 9च्या 4 पट 36 आहे, तर 11च्या 4 पट किती येते? 44। या पद्धतीने आपण डायरेक्ट काय करू शकतो? बी चं वय काढू शकतो। बघा 9 बरोबर 36 आहे, तर 11 बरोबर किती? असा प्रश्न आपण इथे तयार करू शकतो। याच्यावरून जर तिरकस गुणाकार करून आपण समचलनाचं उदाहरण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल। इथेही तसंच भाग जाईल। बघा 9 एके 9, 9 चोक 36 आणि 11 चोक 44, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते 44 वर्ष। यानंतर दुसरा प्रश्न आपण बघतोय, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:7 असून त्यांच्या वयांची बेरीज 48 आहे, तर ए चे वय किती? बघा मागच्या प्रश्नामध्ये सेपरेट ए चं वय दिलेलं आणि बी चं वय काढायला सांगितलेलं, या प्रश्नामध्ये दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला देण्यात आलेली आहे। आता दोघांच्या वयाची बेरीज जर आपण केली तर गुणोत्तरावरून बेरीज समजेल। बघा ए चं वय आहे 9च्या पटीत, बी चं वय आहे 7च्या पटीत, तर दोघांची बेरीज इथं होईल 16। मग दोघांची बेरीज 16 होत असेल तर 16 बरोबर इथं असणार आहे किती? तर 48, कारण 9 आणि 7 या दोघांची बेरीज होते 16, तेच गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे ए व बी यांच्या वयाचं। आता 16 बरोबर 48 असेल तर बी चं वय आपल्याला ए चं वय आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, तर ए चं वय कितीच्या पटीत आहे? तर ए चं वय हे 9च्या पटीत आहे, म्हणून मला इथं 9 बरोबर किती असा प्रश्न तयार करावा लागेल आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भाग घालून काढावं लागेल। बघा भाग घालवल्यानंतर काय होईल? 16 एके 16, 16 त्रिक 48 आणि ह्या दोघांचा गुणाकार 9 त्रिक 27, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय
ए चं वय हे 27 वर्ष असेल. या पद्धतीने आपण दिलेल्या गुणोत्तरावरून आणि त्यांच्या वयाच्या बेरजेवरून किंवा एखाद्याचं वय आपल्याला दिलं असेल तर आपण काही सेकंदात उत्तर काढू शकतोय. चला आणखीन काही प्रश्न पाहूयात. बघा, या प्रश्नात आपल्याला दिलेला आहे मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होते, तर वडिलांचे आजचे वय किती? सुरुवातीला आपण हे बेसिक न सोडूयात, नंतर तुम्हाला मी ट्रिक सांगणारच आहे. बघा काय म्हटलेलं आहे, मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. याचा अर्थ मुलगा जर x वर्षाचा असेल तर त्याचे वडील 5x वर्षाचे असतील. बघा मांडूयात आपण त्याला समीकरणामध्ये. मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर मला 1:5 दिलेला आहे, म्हणून मुलगा जर x वर्षाचा असेल तर त्याचे वडील हे असणार आहे 5x वर्षाचे. पुढे प्रश्नात म्हटलेला आहे 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होते. आता 3 वर्षापूर्वी म्हणजे काय, आपल्याला मागे जावं लागेल. मग 3 वर्षापूर्वी ह्या मुलाचं वय किती असेल बघा, आपण -3 करूयात. x - 3 एवढं मुलाचं वय असेल आणि त्यांच्या वडिलांचं वय असेल 5x - 3 आणि याचं गुणोत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे 1:8. आता आपण बघतोय बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. याचा तिरकस गुणाकार केला तर x ची किंमत तुम्हाला मिळून जाईल. बघा काय काय होतंय, 8 × x 8x, 8 त्रिक 24 वजा आहे म्हणून वजा. त्याच्यानंतर यानं 1 ला आपण मल्टिप्लाय केलं तर 5x - 3 आहे तसं मिळेल. त्याच्यानंतर काय होईल बघा, 8x मधून हा 5x वजा झाला तर आपल्याला उत्तर मिळतं इथं 3x. त्याच्यानंतर इकडे -3 आहे, -3 मध्ये हा +24 झाला, -3 आहे तसं आहे, त्याच्यामध्ये +24 झाले तर आपल्याला उत्तर मिळतंय 21. आता ह्या 3 ने पलीकडे आपण जर भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळेल 7. x ची किंमत आपल्याला इथे मिळते 7. तर x बरोबर 7 असेल तर आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, वडिलांचे आजचे वय किती? बघा इथे लिहून ठेवले, वडिलांचे आजचे वय 5x आहे, मुलाचे आजचे वय x आहे, 3 वर्षापूर्वीचे वय x - 3, 5x - 3. मग आजचे वय जर मला काढायचं असेल तर ह्या 5x ला मला x ची किंमत ठेवून सोडवावं लागेल. मग 5x म्हणजेच 5 × 7 आणि वडिलांचे आजचे वय या दोघांचा गुणाकार वय वर्ष 35. बघा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 35 वर्ष. आता बघा आपण ह्याला ट्रिक न सोडवूयात. ट्रिक न जर सोडवायचं असेल तर काय करावं लागेल बघा, गुणोत्तरानुसार जावं लागेल. आता प्रश्नात काय दिलेलं आहे बघा, वडिलांचे आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 दिलेले आहे. याचा अर्थ हे दिलेले खाली जे काही पर्याय आहेत ते आजचे वय असतील. पहा या प्रश्नामध्ये मुलाचं आणि त्याच्या वडिलाचं आजच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला 1:5 दिलेलं आहे. आता जर 1:5 आजचं वय असेल आणि आपल्याला शोधायला देखील आजचंच वय सांगितलं असेल तर वडिलांचं वय जे काही आहे ते 5च्या पटीत पाहिजे. मग असा जर विचार आपण केला तर हे 5च्या पटीत नाही, हे देखील 5च्या पटीत नाही, 5च्या पटीत आहे 35 वर्ष आणि 30 वर्ष. म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर एकतर सी असणार आहे किंवा डी असणार आहे. आता आणखीन एक कंडिशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होते. याचा अर्थ 8च्या पटीमध्ये वडिलांचे वय होते 3 वर्षापूर्वी. मग बघा 35 मधून 3 वजा करा, उत्तर किती मिळतंय तुम्हाला 32 मिळतंय आणि 30 मधून 3 वजा केल्यावर तुम्हाला 27 मिळते. आता ह्या दोन्हीपैकी 8च्या पटीत असणारा अंक 32 आहे, म्हणून वडिलांचे आजचे वय 35 वर्ष. या पद्धतीने आपण कोणत्याही प्रश्नाला गुणोत्तर आणि दिलेल्या पर्यायांमधून सोडवू शकतो. चला पुढचा प्रश्न पाहूयात. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल, तर त्यांची आजची वये काढा. आता आपण ह्याला डायरेक्ट आपण काय करूयात तर ट्रिक नुसार पाहूयात. बेसिक मध्ये तुम्हाला पहिल्याचे मी 2-3 प्रश्न सांगितले, आता डायरेक्ट आपण ट्रिक नुसार गणित सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे, आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे.
याचा अर्थ आई जर 3 वर्षाची असेल तर तिची मुलगी 1 वर्षाची असणार आहे या हिशोबानं. तर बघा यांचं गुणोत्तर 3:1 येतंय का? 11 त्रिक 33. इथं 33 असतं तर आला असता. 3:1 नाहीये. 20 इथं 60 हवा होता, हा देखील 3:1 प्रमाणात नाहीये. 10 × 10 10 × 30 हा 3:1 प्रमाणात आहे. आणि 12 12 त्रिक 36 हा देखील 3:1 प्रमाणात आहे. हे झालं त्यांच्या आजच्या वयाच्या गुणोत्तराबाबत. आता आपण बघूयात 6 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर 7:3 होईल. याचा अर्थ मला दिलेल्या पर्यायांमध्ये 6 वर्ष ऍड करावे लागतील. मग 6 वर्ष ऍड केल्यावर मला उत्तर किती मिळेल बघा. 30 आणि 6 36 होतील. 10 आणि 6 16 होतील. या दोघांचं गुणोत्तर मला काढावं लागेल. त्याच्यानंतर 36 मध्ये 6 मिसळल्यानंतर मला मिळत आहेत 42 आणि 12 मध्ये 6 मिसळल्यानंतर मला मिळत आहेत 18. तर आता बघा या दोघांचं जर आपण गुणोत्तर काढलं तर किती होईल? 4 × 9 = 36 4 चोक 16. बघा भाग घालून बघा तुम्ही. 4 × 9 = 36 4 चोक 16 म्हणजे यांचं गुणोत्तर मला मिळतंय 94. याचा अर्थ माझं उत्तर असेल 36 आणि 12. तुम्हाला गुणोत्तर देखील इथं काढून दाखवतो. बघा साई 7 42 आणि साइन त्रिक 18. याचा अर्थ मला शेवटच्या प्रश्नामध्ये 6 वर्षानंतर गुणोत्तर मिळतंय 7:3. म्हणजेच त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 7:3 असेल तर त्यांची आजची वय 36 आणि 12 असतील. या पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो. पुढचा प्रश्न. 3 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 होते. 3 वर्षानंतर जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होईल तर बी चे आजचे वय किती? बघा ह्या प्रश्नात थोडासा ट्विस्ट आहे. तो काय ट्विस्ट आहे ते समजावून घेऊयात आपण. काय म्हटलंय बघा 3 वर्षापूर्वी ए आणि बी चं वय हे 3:2 होतं. मग 3 वर्षापूर्वी हे दाखवायचं असेल तर मला कसं लिहावं लागेल? बघा ए चं बी सोबतचं गुणोत्तर 3 वर्षापूर्वी म्हणून मी -3 करतोय. 3 वर्षापूर्वी -3 किती असतील बघा. 3 वर्षापूर्वी त्यांचे वय 3x आणि 2x. 3 वर्षापूर्वीचं त्यांचं वय जे आहे ते 3x आणि 2x. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर म्हटलंय. आता 3 वर्षानंतर म्हणजे कधी? आज मी माझं जे वय आहे त्याच्या 3 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर असं मला तिथं सांगितलेलं आहे. बघा आज 2025 आहे. 2025 आहे. 3 वर्षापूर्वी म्हणजे मला याच्यातून 3 वजा करावे लागतील. 3 वजा केल्यावर मला उत्तर किती मिळतंय? 2022 मिळतंय. आणि 3 ऍड केल्यानंतर मला मिळतंय 2028. याचा अर्थ हे 3 आणि हे 3 असे 6 वर्ष मला तिथं ऍड करावे लागतील. बघा आजच्या वयाच्या 3 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर असा प्रश्न हा दिलाय. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला 6 ऍड करावे लागतील. तुम्हाला मी सोडवून दाखवतो. हे वर्ष दिलेलं आहे 3 वर्षापूर्वी. आजचं त्यांचं जे काही वय असेल ते 3x अधिक 3 असेल आणि 2x अधिक 3 असेल. आणि 3 वर्षानंतर म्हणजे आजच्या वयात मला अजून 3 मिसळावे लागतील. बघा 3x आहे तसा आहे. या 3 मध्ये 3 मिसळले तर 6 होतील आणि या 3 मध्ये 3 मिसळले तर पुन्हा 6 होतील. 2x अधिक 6 हे 3 वर्षानंतरचं त्यांचं वय असेल. आता आपल्याला काय सांगितलंय बघा. त्यांचं जे काही गुणोत्तर आहे 3 वर्षानंतरचं ते दिलंय 5:4. मग हे जे काही गुणोत्तर आहे हे आहे 5:4. याचा जर आपण तिरकस गुणाकार करून x ची किंमत काढलो तर आपल्याला त्यांचं वय मिळून जाईल. बघा गुणाकार करूयात. 4 ने 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 12x त्याच्यानंतर 24 बरोबर 5 दोन्ही 10x त्याच्यानंतर 5 सक्क 30 हे आपल्याला इथं मिळतंय. x आपण एका बाजूला घेऊया. 12x मधून 10x गेले 2x मिळतील. त्याच्यानंतर 30 मधून 24 गेले आपल्याला 6 मिळतील. याचा अर्थ x ची किंमत आहे इथं 3. आता प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? बी चे आजचे वय किती? आता बी चे आजचे वय बघा ते इथं लिहिलेलं आहे आपण. त्यासाठी सुरुवातीला आपण लिहून ठेवलंय बी चे आजचे वय 2x अधिक 3 आहे. याच्यामध्ये x ची किंमत ठेवल्यानंतर काय मिळेल बघा आपल्याला. 2 गुणाकारात 3 अधिक 3 6 अधिक 3 9 वर्ष हे बी चं आजचं वय असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. या पद्धतीने आपण या प्रश्नाला टॅकल केलेला आहे. आता हे जर आपल्याला सोडवायचं असेल ट्रिकनुसार तर थोडंसं कठीण जाईल पण आपण सोडवू शकतो. बघा कशा प्रकारे आपण काढू शकतो.
काय म्हटलंय बघा, 3 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 होते. याचा अर्थ बीचं जे काही वय असेल ते 2च्या पटीत असेल. 3 वर्षापूर्वी बीचं जे काही वय असेल ते 2च्या पटीत असेल. मग आपण बघूयात 3 वर्षापूर्वी बीचं वय किती असेल. हे बघा, पर्याय प्रश्नात काय दिलाय, बीचे आजचे वय किती काढा म्हटले. दिलेले पर्याय सगळे बीचेच वय आहेत. त्यामुळे हे आपण बघूयात. 3 वर्षापूर्वी, म्हणून मी इथं -3 लिहितोय. 3 वर्षापूर्वी बीचं वय किती असेल बघा. 15तून 3 गेले 12 वर्ष असेल. 9 मधून 3 गेले 6 वर्ष असेल. 6 मधून 3 गेले 3 वर्ष असेल. आणि 12 मधून 3 गेले 9 वर्ष असेल. हे झालं त्यांचं 3 वर्षापूर्वीचं वय. आता 3 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर 3:2 होतं, म्हणजेच बीचं वय हे 2च्या पटीत होतं. 2च्या पटीत असणाऱ्या संख्या कुठल्या आहेत बघा, 12 आणि 6. याचा अर्थ पर्याय क्रमांक सी आणि डी हे आपल्यासाठी उत्तर असणार नाहीत, कारण हे 2च्या पटीत नाही आहेत 3 वर्षापूर्वी. आता आपल्याला बघायचं आहे 3 वर्षानंतर त्यांचं वय. आता 3 वर्षानंतर बघा, आपण इथं +3 करूयात. 3 वर्षानंतर +3 कशामध्ये करायचं आहे, दिलेल्या पर्यायांमध्ये. बघा 3 वर्षानंतर त्यांचं वय किती होईल, 15 अधिक 3 18 आणि 9 अधिक 3 12. या पद्धतीने आपल्याला काय मिळतील, त्यांचे वय मिळतील. इकडे ऍड करण्याची गरज नाही, कारण हे पहिलाच आपण ऑप्शन कट केलेले आहेत. आता राहिला प्रश्न 18 आणि 12चा. तर इथं प्रश्न काय दिलाय बघा, त्यांचे वयाचे गुणोत्तर 5:4 होईल कधी, 3 वर्षानंतर. मग आता बीचं वय हे 4च्या पटीत आहे. 4च्या पटीत असणारा इथं 12 आहे, 18 हा 6च्या पटीत आहे. त्यामुळं इथं बघा, पहिल्या कंडिशन मध्ये दोन्ही सॅटिस्फाय होत आहेत, पण दुसऱ्या कंडिशन मध्ये हा होत नाही, हा बसतोय बरोबर. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल वय वर्ष 9 हे बीचं आजचं वय. या पद्धतीने आपण याला गुणोत्तर आणि पर्यायावरून सोडवू शकतो. पुढचा प्रश्न, रमा मालाहून 3 वर्षांनी लहान असून 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असेल तर रमाचे सध्याचे वय किती. हा देखील प्रश्न आपण डायरेक्ट ट्रिक नुसार सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं आपण बेसिक घेऊयात. आता हा प्रश्न आपण डायरेक्ट ट्रिक नुसार सोडवणार आहोत. चला तर लक्ष द्या. रमा मालाहून 3 वर्षांनी काय आहे, लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असेल तर रमाचे सध्याचे वय किती. बघा, हे दिलेले जे पर्याय आहेत हे सगळे पर्याय कुठले आहेत, रमाच्या आजच्या वयाबद्दल बोलतायत. रमाचं आजचं वय 13 असेल, 16 असेल, 15 असेल किंवा 18 असेल. आता आपल्याला काय म्हणलंय, 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल. आता 5:6 होईल याचा अर्थ 2 वर्षानंतर रमाचं वय इथं पहिल्या ऑप्शन मध्ये किती होणार आहे, 13 अधिक 2 15 होणार आहे. 16 अधिक 2 18 होणार आहे. त्याच्यानंतर 15 अधिक 2 17 होणार आहे. आणि त्याच्यानंतर 18 अधिक 2 20 होणार आहे. हे रमाचं 2 वर्षानंतरचं वय आहे. आणि काय म्हटलंय बघा प्रश्नात, 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होणार आहे. आता 5 हा रमाच्या संबंधित आहे, 6 हा मालाच्या संबंधित आहे. याचा अर्थ रमाचं जे काही वय असेल ते 5च्या पटीत पाहिजे कधी, 2 वर्षानंतर. 15 आहे 5च्या पटीत, 18 हा नाही आहे 5च्या पटीत, 17 हा देखील 5च्या पटीत नाहीये. राहिला प्रश्न हा 20. आता आपलं उत्तर एक तर 13 वर्ष असेल किंवा 18 वर्ष असेल. आता याला जर सोडवायचं असेल तर आपल्याला काय विचारात घ्यावं लागेल, मालाचं वय विचारात घ्यावं लागेल. काय म्हटलंय बघा, रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. आता जर ती 3 वर्षांनी लहान असेल, 3 वर्षांनी लहान असेल तर हिचं वय 15 असताना रमाचं वय हे मालाचं वय हे 18 होईल. बघा 3 वर्षांनी लहान आहे, याचा अर्थ 2 वर्षानंतर ही 18 वर्षाची असेल तेव्हा ही 15 वर्षाची असणार आहे. त्याच्यानंतर ही 23 वर्षाची असणार आहे तेव्हा ती 20 वर्षाची असणार आहे. 3 वर्षांचा दोघांच्यात फरक दिलेला आहे. आता जर आपण बघितलं त्यांचं गुणोत्तर जर आपण काढलं, गुणोत्तर बघा, गुणोत्तर काढताना आपल्याला त्यांना भाग द्यावा लागेल. भाग दिल्यानंतर काय होतं बघा, इथं 3×5 15 आणि 3 18. 3×5 15 3 18. याचा अर्थ 5:6 गुणोत्तर मला या पर्यायामध्ये मिळतंय. म्हणून रमाचं आजचं जे काही वय आहे ते आहे 13 वर्ष. इकडे जर बघितला तर 20 आणि 23 यांचं गुणोत्तर 5:6 प्रमाणात येतच नाही. आणि हा 18 देखील 6च्या पटीत पाहिजे, तेव्हाच आपण त्याचं उत्तर सांगू शकतो. हा 23 हा 6च्या पटीत नाहीये. यामुळं या प्रश्नाचं उत्तर असेल 13 वर्ष. पुढचा प्रश्न आपण घेतोय,
20 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर मुलाचे आजचे वय किती? प्रश्न कसा दिलाय बघा. 20 वर्षापूर्वी दिलाय आणि आजचे वय आपल्याला विचारले. हा आपल्याला थोडा बेसिक न सोडवावा लागेल. 20 वर्षापूर्वीचं त्यांचं वय 12 पट होतं. म्हणजे मुलगा जर 1 वर्षाचा असेल तर त्याचे वडील 12 वर्षाचे. म्हणजे मुलगा x वर्षाचा असेल तर वडील 12x असतील. घेऊयात आपण त्यांचं गुणोत्तर. बघा काय मिळते आपल्याला. वडील आणि त्यांचा मुलगा यांचं गुणोत्तर आपण घेऊयात. बघा 20 वर्षापूर्वी आहे म्हणून मी इथं घेतोय -20. 20 वर्षापूर्वी मुलगा जर x वर्षाचा असेल तर त्याचे वडील होते 12 पट त्याच्या. म्हणजे x असेल तर 12x त्याचे वडील असणार आहेत. मग आजचं वय जर मला काढायचं असेल, आजचं वय काढायचं असेल तर मला याच्यामध्ये 20 मिसळावे लागतील. कारण हे जे वय दिले ते 20 वर्षापूर्वीच दिले. मग बघा 12x अधिक 20 आणि x अधिक 20 हे त्यांचं आजचं वय आहे. पुढे काय म्हणलंय, आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. मग इथं देखील आपल्याला गुणोत्तर दिले. मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे याचा अर्थ एकाच 2 गुणोत्तर आहे, मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं. मग मुलगा जर 1 असेल तर त्याचे वडील 2 आहेत. या पद्धतीने ते गुणोत्तर दिले. त्या वाक्यातच म्हटले वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. मुलगा 1 असेल तर वडील त्याच्या दुप्पट. मग आता आपण हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. बघा 12x अधिक 20 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर आहे तसं मिळेल. त्याच्यानंतर 2 ने इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 2x अधिक 40 असं आपल्याला मिळेल. 12 मधून 2 गेले 10x, 40 मधून 20 गेले 20. भाग घालवल्यानंतर x ची किंमत आपल्याला मिळेल 2. आता हे झालं x ची किंमत. आपल्याला शोधायला सांगितलंय मुलाचे आजचे वय किती. या कॉलम मध्ये लिहून ठेवले बघा. वडिलांचं आजचं वय 12x अधिक 20 आहे, मुलाचं आजचं वय x अधिक 20 आहे. मग याच्यामध्ये फक्त तुम्ही x ची किंमत ठेवा. 2 अधिक 20 म्हणजे 22 वर्ष हे मुलाचं आजचं वय आहे, जे की पर्याय क्रमांक सी मध्ये आहे 22 वर्ष. या पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. 20 वर्षापूर्वीचं वय दिलं होतं, आजचं वय आपण काढलं, आजच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलं होतं. तिरकस गुणाकार करून आपण हे प्रश्न सोडवला. पुढचा प्रश्न, 5 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. हा देखील तसाच प्रश्न आहे. मागचा जो प्रश्न आपण सोडवला त्याच पद्धतीने हा देखील प्रश्न आहे. बघा सोडवण्याचा प्रयत्न करूयात आपण. आई आणि तिच्या मुलीचं गुणोत्तर इथं आपल्याला दिलेलं आहे. आईचं वय हे तिच्या मुलीच्या चौपट आहे असं आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. मग बघा कधी 5 वर्षापूर्वी म्हणून आपण इथे लिहितोय -5. बघा मुलगी जर x वर्षाची असेल तर आई 4x असणार आहे. कारण प्रश्नात सरळ सरळ म्हटलंय आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. कधी? 5 वर्षापूर्वी. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे इथे गुणोत्तर काय दिलंय, मुलगी जर x असेल तर आईचं वय तिच्या तिप्पट असणार आहे. मग आजचं वय त्यांचं काय असेल बघा. आजचं वय आधी आपण लिहून घेऊया. आज 4x अधिक 5 एवढं वय त्यांचं असेल आणि x अधिक 5 हे तिच्या मुलीचं वय असेल. मग बघा या वयाचं गुणोत्तर तिप्पट आहे असं सांगितलंय आईचं वय. मग काय म्हणता येईल आपल्याला, मुलगी 1 असेल, आई 3 वर्षाची असेल. मग यांचा गुणाकार करा. पुन्हा आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल. 4x अधिक 5 3x अधिक 15. बघा 4 मधून 3 गेले, 4 मधून 3 गेले, 1 x शिल्लक राहील. 15 मधून 5 गेले, 10 शिल्लक राहतील. याचा अर्थ x ची किंमत आपल्याला 10 मिळाली. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मुलीचं आजचं वय किती. मुलीचं आजचं वय x अधिक 5 आहे. x 10 आहे, अधिक 5 केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय 15 वर्ष, जे पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. प्रश्न पुन्हा सांगतोय. 5 वर्षापूर्वी आईचं वय हे चौपट होतं मुलीच्या वयापेक्षा, म्हणून x आणि 4x आपण घेतलं. याचा अर्थ आजच्या वयामध्ये त्यांना आपल्याला 5 ऍड करावे लागतील आणि आजच्या वयाचं गुणोत्तर दिले ती आई मुलीच्या तिप्पट वर्षाची आहे. त्यामुळे आपण हे समीकरण सोडवलं. x 10 मिळाला, तर आजच्या वयामध्ये आपण 10 ऍड केले तर 10 अधिक 5 15 हे मुलीचं आजचं वय आपल्याला मिळतंय. चला पुढचा प्रश्न सोडवूयात.
या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 2/5 आहे. 8 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल. सरळ सरळ बघा, ज्याच्या म्हटलेला आहे तो छेदातला घ्यायचा. वडिलांच्या म्हटले याचा अर्थ वडिलांचं वय 5x असेल आणि मुलाचं वय हे 2x असेल. बघा, मुलगा 2x वर्षाचा आहे आणि वडील हे 5x वयाचे आहेत. हे त्यांचं आजचं वय आहे. पुढे प्रश्नात असं म्हटलंय 8 वर्षानंतर, याचा अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये 8 ऍड करावं लागेल. मुलाचं वय 8 वर्षानंतर 2x अधिक 8, वडिलांचं वय 8 वर्षानंतर 5x अधिक 8 आणि यांचं गुणोत्तर बघा काय दिलेलं आहे. मुलाचं वय हे वडिलांच्या वयाच्या निम्म होणार आहे. याचा अर्थ वडील जर 2 असतील तर मुलगा त्याच्या निम्मा म्हणजेच 1 असणार आहे. आता हे समीकरण जर सोडवलं तर आपल्याला x ची किंमत मिळेल 2 दोन्ही 4x, 8 दोन्ही 16, इकडे 1 आहे त्यामुळे 5x अधिक 8 आहे तसं येईल. 5x मधून 4x गेले 1x, 16 मधून 8 गेले 8, याचा अर्थ x ची किंमत आपल्याला 8 मिळते. याच्यावरून आपण मुलाचं आजचं वय बघा 2x आहे आणि x ची किंमत 8 आहे, त्यामुळे त्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते 8 दोन्ही 16, पर्याय क्रमांक 1. या प्रश्नामध्ये नेहमी ज्याच्या म्हटलेला आहे तो छेदातला घ्यायचा. असे प्रश्न जर आले 2/5 आहे, 3/4 आहे, 7/2 आहे, 8/3 आहे, तर ज्याच्या म्हटलेला आहे तो छेदातला घ्यायचा आणि दुसरा जो असेल तो अंशातला घ्यायचा आणि या प्रश्नाला सोडवायचं. पुढचा प्रश्न आपण बघतोय. आज 3 भावांच्या वयांची बेरीज 40 आहे, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? बघा, 3 भाऊ आहेत, त्यांच्या वयाची बेरीज आहे 40. 4 वर्षानंतर तिन्ही भाऊ 4-4 वर्षांनी मोठे होणार आहेत. हा पहिला भाऊ 4 वर्षांनी मोठा झाला, दुसरा 4 वर्षांनी, तिसरा 4 वर्षांनी, 4-4-4 असे 12 वर्षांनी ते मोठे होतील. याचा अर्थ बघा, आज त्यांची बेरीज आहे 40, आज त्यांची बेरीज आहे 40, 3 वर्षानंतर तिघही 12 वर्षांनी मोठे होतील, म्हणजे बेरीज 4-4 वर्षांनी मोठे होणार आहेत आणि तिघांची बेरीज 12 होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 40 अधिक 12 52. या पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. पुढचा प्रश्न, वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर a वजा b आहे, आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल? सुरुवातीला मी तुम्हाला काही नियम लिहून दिले होते, त्या नियमात मी वयातील फरकाबद्दल बोललोय. त्या नियमानुसार या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते तुम्ही शोधा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. हा प्रश्न तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा, आकाश हा त्याची बहीण अमृतापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. अमृताचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. जर तिची मुलगी आजपासून 3 वर्षांनी 9 वर्ष वयाची होणार असेल तर आकाशचे आजचे वय काढा. बघा, अशा प्रश्नांमध्ये नेहमी कुणाचं तरी एकाचं वय आपल्याला दिलंच आहे. आता ह्या प्रश्नात बघितला तर इथं दिले बघा, ती जी काही मुलगी आहे आजपासून 3 वर्षांनी 9 वर्ष वयाची होणार आहे. याचा अर्थ तिचं जर वय आज 6 वर्ष असेल तरच ती 3 वर्षानंतर 9 वर्षाची होणार आहे. याचा अर्थ मुलगीचं वय बघा, मुलगी जी काही आहे ती x आहे असं मानूयात आणि तिचं वय आहे 6 वर्ष. 6 कशावरून काढलं तर आजपासून 3 वर्षांनी ती 9 वर्षाची होणार आहे. मग 9 वर्ष 3 वर्षानंतर असेल तर आजचं वय तिचं किती असणार आहे? 6 असणार आहे. पुढे काय म्हटलंय बघा, अमृताचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. आता अमृता जी आहे ती तिच्या मुलीच्या 5 पट आहे, म्हणून इथं आपण 5x घेऊयात. 5x म्हणजे 6×5 30, अमृताचं वय 30. पुढे म्हटलेलं आहे आकाश हा अमृतापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. याचा अर्थ 30 हे अमृताचं वय अधिक 3 33 हे आकाशचं वय. बघा, पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसतंय आकाशचे वय 33 वर्ष. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला टीईटी परीक्षेत विचारले जातात. बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला कुणाचं तरी वय दिलं असेल, त्याच्यावरून उरलेल्या दोघांचं वय तुम्हाला शोधावं लागेल आणि फायनल उत्तर ज्याचं तुम्हाला काढायला सांगितलं ते काढावं लागेल. यानंतर बघा, काही PYQ चे प्रश्न आहेत जे मागच्या वर्षी किंवा 2013 पासून ज्या काही टीईटीच्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या होत्या. तर बघा कोणकोणते प्रश्न आहेत. सुरुवातीला पेपर 1 मधील प्रश्न बघा, 2013 ला हा प्रश्न विचारलेला आहे.
मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 307 पट आहे. वयातील फरक 40 वर्ष आहे. 10 वर्षांनी किती असेल? हे प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय. तुम्ही हे प्रश्न सोडवायचे आणि याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. हा प्रश्न 2014 मध्ये विचारलेला आहे. व्हिडिओ स्टॉप करा, स्क्रीनशॉट घ्या, प्रश्न सोडवा आणि उत्तर कमेंटमध्ये कमेंट करा. हा प्रश्न 2015 मध्ये 16 मध्ये विचारलेला आहे. हा प्रश्न देखील 2016 मध्ये विचारलेला आहे. हा प्रश्न 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. जर सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल तर राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल? त्याच्यानंतर पुढे हा रिसेंटली 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. राजचे आजचे वय त्यांच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते? त्याच्यानंतर 2017 ला पेपर 2 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/4 पट आहे. तिच्या मुलीचे आजचे वय आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. पूर्वाचे लग्न 2000 साली झाले तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला? पुढचा प्रश्न बघा, 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. सध्याचे वय वडिलांच्या वयाचे 1/3 पट आहे. 12 वर्षानंतर वडिलांच्या त्या वयाच्या निमपट असेल. हाही प्रश्न आपण आता सोडवलेला आहे. या पद्धतीचेच प्रश्न आपण आता घेतलेले आहेत. 2 भावांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे. वयातील फरक 2 वर्ष आहे. मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय विचारलेले आहे. हे सगळे मागच्या वर्षीचे प्रश्न आहेत. व्हिडिओ स्टॉप करा, प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा आणि याची जी काही उत्तर येतील ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उद्या तुमचा टीईटीचा पेपर होणार आहे. त्या पेपरमध्ये वय या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. असेच प्रश्न तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये असतील. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. माझ्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना टीईटी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.